नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. परिस्थिती ही माणसाला पुढे जाण्यापासून रोखू शकते. छोट्या गोष्टी यातना खूप देतात, पण मोठ्या गोष्टी, मोठ्या समस्या तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी मदत करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोलू अभ्यास करू की नको करू. अभ्यास करू की नको करू. अभ्यास केलो तर माझं काय नुकसान होईल, आगामी काळामध्ये जागा येतील का, आणि जागा आल्यानंतर मी त्याच्यात सिलेक्शन होईल का, या भीतीपोटी आपण अभ्यास करतच नाही. आणि आगामी काळामध्ये या परीक्षेपासून आपण खूप लांब राहतो. आणि शेजारचे पाजारचे जेव्हा होतात, शिक्षक होतात, त्यावेळेस आपल्याला वाटतं आपण पण त्यावेळेस थोडासा अभ्यास केला असता तर आपण पण शिक्षक असू शकलो असतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागा येतील का, भविष्यामध्ये भरत्या निघतील का. आताच शिक्षक भरतीचे 3 टप्पे पूर्ण झालेले आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने 2च, TIT सेकंड व TIT थर्ड, या 2 परीक्षा कंप्लीट झाल्या. TIT 4 होईल का सर? तर सर्वात प्रथम मित्रांनो, एकदा विचार करा, मराठी शाळेतला टक्का वाढत चाललाय. टक्का कमी असून सुद्धा रिक्त पद होते, तर पुढे आगामी काळामध्ये टक्का वाढल्यानंतर मराठी शाळेतला रिक्त पदे येतील का नाही येतील याचा विचार आपण बारकाईने करणं गरजेचं आहे. आणि 100% मित्रांनो, पॉझिटिव्ह राहून अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण परीक्षा पद्धती बदलत चाललेली आहे, आपण तिच्याप्रमाणे बदललो नाही तर आपला रिझल्ट येणं शक्य नाही. मागच्या 2022च्या परीक्षेमध्ये TIT एक्झाम मध्ये सक्सेस होण्याचा प्रमाण, जे लोक स्पर्धा परीक्षेमध्ये होते, ज्यांनी 6 महिने 8 महिने अभ्यास केलाय, तेच लोक सक्सेस झालेले दिसून येतात. आता TIT 3 मध्ये सुद्धा तशीच गत आहे. कारण 1.5 दिवसाचा किंवा 2.5 दिवसाचा अभ्यास आपल्याला कुठल्याही यश प्राप्तीपर्यंत नेऊन ठेवू शकत नाही. मार्क चांगले, मी असं आहे का कुणाचं, मी काहीच केलं नाही, मला 120 मार्क पडले, 130 मार्क पडले, असं होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासाला आतापासून लागणं गरजेचं आहे. अपियर वाले अभ्यास करतायत, ज्यांचं कंप्लीट झालंय ते घरी बसलेले, म्हणजे अशी कंडिशन झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की लोक डीएड बीएड करत असताना या परीक्षेचा अभ्यास करायला लागलेले. कारण ह्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने एकच सांगितलंय, आगामी काळामध्ये तुमच्या भरत्या रेग्युलर होणार आहेत. उच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे सरकारला घ्यावंच लागतं आणि त्या जागा रिक्त ठेवता येणार नाही. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचा बिहार होणार नाही याची दक्षता शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या म्हणजे चेहऱ्यावर दिसून येत आहेत. आणि मंत्री आगामी काळामध्ये या शिक्षक भरतीतला घोटाळा जो बाहेर काढला, TET घोटाळा बाहेर काढला, याचं कारण म्हणजे याच्यामध्ये अजून पारदर्शकता आणून भरती प्रक्रियेला कुठेही खंड पोहोचणार नाही. हे डोक्यामध्ये बॅक माइंडला ठेवा आणि अभ्यासाला लागा. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. अनलिमिटेड करा तरच लिमिटेड भेटणार आहे. या गोष्टी जागा येतील का, मी सांगेल अजून 10 वर्ष दरवर्षी शिक्षक भरतीमध्ये 10,000 पदं भरली जातील. दरवर्षी बोलतोय मी, 10,000, प्रत्येक वर्षी 10,000. कारण तुम्ही गावाखेड्यामध्ये जर बघत असाल तर गावाखेड्यामध्ये तुम्हाला अनेक लोक दिसतात की रिटायरमेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे मागचे लोक रिटायरमेंट होते, दर महिन्याला एक दोन शिक्षक गावागणीस एक दोन शिक्षक रिटायर होते. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचंय. आगामी 10 वर्ष तुमच्या या भरतीमध्ये कुठलाही खंड नसणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रेरणा तसेच अभ्यासाला गती द्यावी, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आता अभ्यास कोणत्या विषयाचा सुरुवात करावं सद्यस्थितीमध्ये, तर पहा मित्रांनो, TETचा अभ्यास तुम्ही सुरुवात करावी. कारण TET आगामी काळामध्ये ऑक्टोबर या महिन्यामध्ये येणार आहे. ऑक्टोबर या महिन्यामध्ये TETची परीक्षा येणार आहे. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या TET मध्ये पास व्हायचंय म्हटल्यानंतर 3.5-4% रिझल्ट लागतो. म्हटल्यानंतर ही परीक्षा साहजिकच अवघड असणार आहे. आता याच्यामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे? फर्स्ट लँग्वेज असणार आहे तुमची मराठी, म्हणजे मराठी मीडियमची असेल तर फर्स्ट लँग्वेज मराठीच ठेवा. सेकंड मध्ये तुम्ही ऑप्शन निवडू शकता, इंग्रजी, हिंदी, काय असेल ते, काय भाषा दिलेल्या आहेत, कन्नड, ते काय असेल ते, पण आपण इथे इंग्रजी निवडण्याचा प्रयत्न करावा. कारण इंग्रजीचा फायदा आपल्याला TIT एक्झामला पण होणार आहे, कंपल्सरी असल्यामुळे. त्यानंतर थर्ड म्हणजे या थर्ड विषय असा आहे, थर्ड विषय मॅथ, रिझनिंग, जिओमेट्रीची तयारी करावी रे बाबा आतापासून. आता हे का सांगतोय, आता एक कॉम्बो TET प्लस TIT एक्झाम
या दोन्ही एक्झाम आपल्याला क्रॅक करायच्यात. पात्रता परीक्षा क्रॅक केली म्हणजे आपल्याला नोकरी लागली नाहीये, लक्षात घ्या, डोक्यात घ्या. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीटीईटी किंवा टीईटी पास केली म्हणजे आपण पास झालो नाही, लक्षात ठेवा. हे बॅक माइंडला सांगून ठेवा. मी फक्त एक पात्रता परीक्षा क्रॅक केलेली आहे. मला खऱ्या अर्थाने मेरिट मध्ये आणणारी आणि शिक्षक करणारी, माझ्या नावापुढे TR हा शब्द लावणारी परीक्षा एकमेव आहे मित्रांनो, TIAIT. टीचर होण्यासाठी तुम्हाला TIAIT चीच परीक्षा तुम्हाला चांगल्या गुणाने देणं गरजेचं आहे. पात्रता परीक्षा म्हणजे तुम्ही 1ली ते 8वी कोणत्या तरी वर्गासाठी तुम्ही क्वालिफाय झाला, लक्षात घ्या. म्हणजे 1 ते 5 झालात किंवा 6 ते 8 या वर्गासाठी क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला पात्रता परीक्षा देणं आवश्यक आहे. आणि ती होणार आहे ऑक्टोबरमध्ये. आणि याची कोंबो बॅच आपण चालू केलेली आहे. आपण कुठलीही परीक्षा असू द्या शिक्षक भरतीची 6 महिने आधीपासून चालू करत असतो आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात करत असतो. सर्वाधिक जास्त आपले रिझल्ट आहेत महाराष्ट्रामध्ये. शिक्षक भरतीमध्ये असू द्या, सीटीईटी असू द्या, टीईटी एक्झाम असू द्या, आता आगामी TIAIT एक्झाम सुद्धा असू द्या. कारण तयारी आतापासून केलात तरच तुम्हाला यश मिळणार आहे. नसेल मग तुम्ही शेवटच्या 15 दिवसामध्ये काय मिळवाल ते तुम्हाला कायम तेच राहणार आहे, लक्षात ठेवा. लाईव्ह क्लास असतील आपले, तसेच रेकॉर्ड सुद्धा असेल, तसेच मित्रांनो नोट्स असतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो टेस्टचं विश्लेषण असेल. एका प्रश्नावर काम केलं जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो रिझल्टची हमी दिली जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनी बरेच विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट करतात की तुमचे क्लासवाल्यांचे धंदे आहे वगैरे वगैरे. विद्यार्थी मित्रांनो माझा जर धंदाच असता परीक्षा आल्यानंतरच मी क्लासला सुरुवात केली असती आणि तिथेच पैसे छापले असते. 1-2 पोरांना शिकवत बसलो नसतो वर्षभर. कारण माझं पॅशन असं आहे की विद्यार्थ्यांनी माझ्याकडे आल्यानंतर क्वांटिटीपेक्षा क्वालिटी घेऊन परीक्षेमध्ये यश मिळवावं, हेच माझं या व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश आहे. कारण आता सध्या परिस्थिती तुम्हाला पण माहिती आहे, किती लोक असे ऍडमिशन घेतात, 2000-3000 लोक घेतात का? नाही, 400-500 लोक ऍडमिशन घेतात आणि तेच विद्यार्थी माझे रिझल्ट काढून देतात. त्यामुळे मी आतापासूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं ठरवले. या सर्व विषयाची तयारी असेल. 4था विषय असतो मित्रांनो CDP, याची सुद्धा तुम्हाला थोडी तयारी करायची. आणि 5वा विषय आहे EVS. आता याच्यामध्ये सेकंड पेपर वाल्याला इथून इकडे वर हे करणंच आहे. या गोष्टी तुम्हाला करणं म्हणजे आहे. सोशल सायन्स वाला असू द्या किंवा मॅथ सायन्स वाला असू द्या, तुमचं मॅथ रिझनिंग आतापासून TIAIT एक्झाम साठी तयार करायचं आहे सोशल सायन्स वाल्यांनी. आणि मॅथ सायन्स वाल्यांनी सुद्धा रिझनिंग वर कमांड आतापासून आणायची आहे. तरच आगामी काळामध्ये तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात अजून जे DED BED करणार आहेत भविष्यात त्यांनी हिंदी ही लँग्वेज निवडावी. हिंदी लँग्वेजचं मेरिट आहे 71 फक्त. तुम्ही पहा TIAIT एक्झाम मधले हिंदी, इंग्रजी, मॅथ, सायन्स या गोष्टीला अजून स्कोप येईल भविष्यामध्ये. सोशल सायन्सचं थोडंसं मेरिट वाढलेलं असेल आणि प्रायमरीला तर काही विषयच नाही. प्रायमरीला तुम्ही सिलेक्टच होणार आहात. DED झाले, तुम्ही TET परीक्षा पास करा, तुमचं सिलेक्शन फिक्स आहे, फिक्स. आणि ती गॅरंटेड. ग्रो अकॅडमीला जॉईन करून टाका मित्रांनो. या अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शिक्षक भरतीच्या मिळतील, मार्गदर्शन मिळेल, रोजचं रोज मोटिवेशन राहील आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेबस संपूर्ण पूर्ण करून दिला जाईल. फक्त एक अट आहे, माझ्याकडे आलात, मला जे लेक्चर अटेंड करावे लागतील तरच माझं क्लास जॉईन करा. अदरवाईज तुमचे 2 पैसे घेऊन मी खूप मोठा होणार नाही. सरळ सांगतोय, क्लास जॉईन करायच्याच विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन करा. कारण वेळ देऊन केल्याशिवाय, थोडं केल्याशिवाय तुमच्यामध्ये प्रगती दिसून येत नाही. मला प्रत्येक जण म्हणते सर माझं मॅथ खूप वीक आहे, प्रत्येक जण म्हणते माझं इंग्लिश खूप वीक आहे, सर EVS मधलं काही जमतच नाही, खूप अभ्यासातील मोठा गॅप आहे, ग्रहणीमुळे वेळच भेटत नाही. ही सगळं काही घरी बसून आपल्याला या गोष्टी अभ्यासता येणार आहेत आणि दिवसभरामध्ये 2-3 तास अभ्यास करून आपल्या नावापुढे TR हा शब्द लावता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या लोकांच्या नावापूर्वी TR हा शब्द लागलेला आहे त्यांना एकदा नक्की विचारा तुम्ही मार्गदर्शन कुठलं घेतलं होतं. मला दिवसभरामध्ये 100 ते 150 कमेंट असतात मित्रांनो की सर या गोष्टी आम्हाला मार्गदर्शन करा, या गोष्टीवर मार्गदर्शन करा, या गोष्टीमधून आम्हाला काय मिळेल याचे मार्गदर्शन करा. म्हणजे या गोष्टी करत असताना मित्रांनो, अभ्यास करत असताना या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे विषय आहेत आपले, बॅक माइंडला सांगून ठेवणं गरजेचं आहे आणि त्या विषयानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. या पलीकडे जाऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पुस्तकाचे सुद्धा व्हिडिओ टाकले. जे सेल्फ स्टडी करू इच्छित आहेत ते पुस्तक वापरा. प्रॉपर पुस्तक वापरलं तर तुम्हाला तिथून यश मिळणार आहे. नुसतं पुस्तक घरी आणून ठेवलं म्हणजे अभ्यास नाही. त्या पलीकडे जाऊन सुद्धा अभ्यास करत असताना तुम्हाला त्या
पुस्तकातून कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये तुम्हाला या परीक्षेला सामोरे जायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.